तर जय शिवराय भावांना, आज आपण रोजच्या सारखं चाललोय कॉलेजला. जाता आलोय मोनेदाच्या दुकानावर. यार कालचा ब्लॉग बघितला का नाही? एकच नंबर आम्ही आजचा पण टाक बर का. यांची रिएक्शन घेऊन आलोय आता किरण भाईच्या दुकानावर. आज इथे याचा विषय असा आहे, असली केस कापायची मशीन तुम्हाला आठवते का? याच मशीनने मी पहिलं सोल्जर कट मारले. तर जुन्या आठवणी ताज्या करून आलोय उसाच्या ट्रॅक्टर पशी. आमचं दादा म्हणतात उसाच्या 4च कांड्या खाल्ल्या औषध दुधा इतकं मानवतं. तेव्हा आता 4 दिवस झालं उठता बसता नुसता उसच खातोय. तेव्हा दिनूला म्हणलं 4 कांड्या खातो बी. आता म्हणलं जेवायचं नाही, नुसता उसच खायचा. एवढ्यात आमच्या मम्मीचा फोन आलता. मम्मी म्हणते मी दूध काय पाणी बिनी झाले काय? 11 वाजले तरी बुरीतच आहे अजून. तेव्हा गाड्यांवर 2-2 शब्द बोलून चाललोय खंडाळला. आता इथे येऊन मम्मीचं 4-2 शब्द चांगलं वाईट ऐकून मम्मीला म्हणलं आज कॉलेज 12 वाजता आहे. तेव्हा वाईच कुठतरी मम्मीचा राग शांत झाला. कॉलेजला जातात शुभम दादांनी लिफ्ट दिली. अरे धन्यवाद शुभम दादा सोडल्याबद्दल. तर इथं कॉलेजच्या बाहेर आपल्या फॅमिलीचे मेंबर भेटले. तर बाकी काय चाललंय गाड्यांनो? तर गडी म्हणतात काय नाही बाबा का डोकं खायला आलाय. तर बाकी आता आपल्या महत्वाच्या विषयाकडे येऊ. गडी म्हणलं होतं उद्या सगळी रंगीत कपडे येतात, पण आज ह्याच गाड्यांनी मला मुंडक्यावर पाडले. आज माझा बर्थडे नसताना ह्यांच्यामुळे सरांना मला बर्थडे म्हणून सांगावं लागलं. आपल्या गोट्या भाऊच्या मार्कलिस्टच्या झेरॉक्स काढाय आम्ही आलो ह्यांच्या दुकानावर. अरे बाबा उरक की लवकर. गोंधळ असा झाला, आम्ही मार्कलिस्ट कुठे ठेवले तीच आठवणा.